दोस्तों, आपको बड़ी खबर दिखाने जा रहे हैं। बहुत बड़ी खबर है। संजय राउत जी के विचार आपको सुनना होगा और सच क्या चल रहा है इसके ऊपर जनता को ध्यान केंद्रित करना होगा। सच तो यही है, जनता जानती है क्या चल रहा है और क्यों चल रहा है। उसी विषय में हमारे शिवसेना उद्धव गुट के लीडर संजय राउत जी के विचार आपके सामने हम रख रहे हैं। दोस्तों, लाईक कीजिए, सबस्क्राईब कीजिए, हमारे चॅनल को शेअर कीजिए। फक्त आता प्रश्न आहे स्थानिक स्वराज्य संस्थांचा। विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये फार फरक आहे। त्यावेळेला योग्य निर्णय योग्य वेळी घेतला जाईल। पण महाविकास आघाडी ही एक संघ आहे, एक संघ ठेवण्याचा प्रयत्न राहील। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना माननीय उद्धव ठाकरे साहेबांची यांच्यात सतत संवाद आणि संपर्क सुरू आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांचा तुम्ही विषय काढला। आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये शिवसेना युतीची स्वतंत्रपणे स्वबळावर निवडणूक आम्ही एकत्र बसून निर्णय नाही बघा। निवडणुका जाहीर झाल्यात का? निवडणुका घ्यायची हिंमत ते दाखवतील का? अजून जेव्हा निवडणुका जाहीर होतील तेव्हा पाहू। पण महाविकास आघाडी एक संघ आहे। अजिबात नाही, झोपले आहेत ते, गाढ झोपलेले आहेत, त्यांना शांत झोप लागलेली आहे। महाराष्ट्रात देशामध्ये जे काही प्रकार चाललेले आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचलेले दिसत नाहीत। त्यांना इतकी शांत झोप कशी लागू शकते हा एक संशोधनाचा विषय आहे। राऊतसाहेब, तुम्ही संसदीय अधिवेशनानिमित्तानं दिल्लीत होता। दिल्लीत काही तुमचं काँग्रेसच्या नेत्यांशी बोलणं झालंय का? माझं राहुलजींशी, अन्य नेते राहुलजींशी माझं बोलणं झालेलं आहे। खरगे साहेबांशी आमचा संवाद झाला। शरद पवार साहेब, दिग्विजय सिंग अशा सगळ्या प्रमुख लोकांशी आम्ही एकमेकांशी संवाद दिल्लीमध्ये साधलेला आहे। बोललो, एकत्र बसलेलो आहोत। आणि हे जे निकाल हरियाणा आणि महाराष्ट्रात लागलेले आहेत त्या संदर्भात आम्ही सविस्तर चर्चा केली आणि भविष्यामध्ये काय करता येईल, काय मार्ग निघेल हे सुद्धा आम्ही त्यातून शोधण्याचा प्रयत्न करत आहोत। मग तो कायदेशीर मार्ग आहे का, आंदोलनाचा मार्ग आहे का, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली अजून काही मोठा उठाव करता येईल का, या संदर्भात आमची चर्चा झालेली आहे। समय हो चुका है, लेकिन अभी तक राज्य को मुख्यमंत्री नहीं मिले। लगातार मुख्यमंत्री चेहरे को लेकर प्रयास लगाए जा रहे हैं। देवेंद्र फडणवीस के साथ ये आश्चर्य की बात है। भारतीय जनता पार्टी की ऐसी क्या मजबूरी है? इतनी बड़ी पार्टी, नरेंद्र मोदी जी, अमित शाह जैसे बलशाली नेता, जो अगर उनका कोई आदेश आता है तो सब मानते हैं, मानना पड़ता है, लोग उनसे डरते भी हैं। फिर भी 8 दिन का समय बीत चुका है, अभी तक पूरा बहुमत होने के बावजूद महाराष्ट्र को मुख्यमंत्री क्यों नहीं मिल पा रहा है? 132 लगभग 140 विधायक है बीजेपी के, यानी लगभग बहुमत है। उनके साथी है, उनके पास किसी के पास 60 है, किसी के पास 40 है, 200 से ऊपर का बहुमत है, लेकिन महाराष्ट्र को अब तक मुख्यमंत्री नहीं है। यहाँ जो केयर टेकर मुख्यमंत्री है वो गांव में जाकर बैठे हैं। कब शपथ लेंगे, कौन मुख्यमंत्री होगा, इस बारे में किसी के पास जानकारी नहीं है। क्यों हो रहा है ये? बात ऐसी है कि जो निर्णय यहाँ आया है वो बहुत ही अनैसर्गिक निर्णय है। राज्य की जनता के मन के खिलाफ आया हुआ ये निर्णय है और इस बारे में महाराष्ट्र में जगह जगह पे आंदोलन चल रहा है। बाबा अड़ाव जैसा नेता, जिनकी उम्र 95 ईयर, 95 साल, वो आत्मक्लेश आंदोलन कर रहे हैं। हम सब उनके साथ हैं। तिब्बत से क्यों डरते हैं? सरकार क्यों डरती है? मोदी जी, अमित शाह जी क्यों डरते हैं? संभल पर क्यों नहीं चर्चा होती? अडानी के मुद्दे पर क्यों चर्चा नहीं होती? कौन लगता है अडानी आपका? और संभल में ये दंगे कौन स्पॉन्सर कर रहे हैं? ये जानकारी हमारे पास है। थैंक यू। मंत्री नको आहे की त्यांना प्रदीर्घ काळ काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राहायचं आहे। आता संविधान, घटना वगैरे 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 जे आम्ही असताना जर आमचं म्हणजे राष्ट्रपती राजवट लावली असती, एवढा वेळ झालाय म्हटलं, राष्ट्रपती राजवट ताबडतोब बघा। महाराष्ट्राचे निकाल लागून 8 दिवसापेक्षा जास्त काळ झालेला आहे।
हाँ बाबा, मुळात जो निकाल लागलाय त्याच्याविषयी लोकांच्या मनामध्ये संशय आहे. जा मैं औरंगाबाद. लोक खुश नाहीत. कुठेही तुम्हाला खुशीचं वातावरण दिसत नाही की एवढा मोठा विजय प्राप्त झालेला आहे. हां, स्वतः काळजीवाहू मुख्यमंत्री नाराज होऊन त्यांच्या गावाला गेले आहेत अमावस्येच्या मुहूर्तावर. ठीक आहे, त्या अमावस्येचं काय महत्त्व आहे मला कळत नाही. त्यांच्या गावात ठीक. कोणती देवी आहे. आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री मुख्यमंत्री होत आहेत. महाराष्ट्र वाट बघतोय कधी घोषणा होते आहे, आणखीन कोणाचं नाव येत आहे मला माहीत नाही. या राज्याच्या निकालांसंदर्भात देशभरामध्ये नव्हे तर जगातल्या अनेक भागामध्ये संशय व्यक्त केला जातो. 76 लाख मतं वाढली कशी? जसं सामना चित्रपटामध्ये एक डायलॉग आहे, मारुती कांबळेचं काय झालं काय, मारुती कांबळेचं काय झालं, तसं या 76 लाख मतांचं काय झालं. कुठून आली 76 लाख मतं? 5 वाजल्यापासून 11:30 वाजेपर्यंत. त्याच पद्धतीनं हरियाणामध्ये 14 लाख मतं वाढली होती. हाच फॉर्म्युला हरियाणाच्या निवडणुकीमध्ये अचानक 14 लाख मतं वाढली आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये 5 वाजल्यापासून पुढे 11:30 वाजेपर्यंत 76 लाख मतांचा हिशोब लागत नाही. ही 76 लाख मतं जी अचानक वाढली, ही 76 लाख मतच ही जी महायुती नावाचा जो काय प्रकार आहे त्यांच्या विजयाचे शिल्पकार आहे. लाडकी बहीण अमुक तमुक यात काय तथ्य नाही. 76 लाख मतं कुठून आली? नाना पटोले यांचा प्रश्न आहे, तो आमचाही प्रश्न आहे. रात्री 11:30 वाजेपर्यंत कुठे मतदान सुरू होतं रांगा लावून? रात्री 11:30 वाजेपर्यंत जो आकडा दिला शेवटी, कुठे होतं मतदान चालू? दाखवा, निवडणूक आयोगानं दाखवावं की या भागामध्ये मतदान सुरू होतं. कोण करत होतं मतदान रात्री 11:30 वाजता? हरियाणामध्ये 14 लाख मतं वाढली आणि भारतीय जनता पक्षाचा विजय झाला. महाराष्ट्रात 76 लाख मतं वाढली आणि हे जे काय आहे प्रकरण महाविकास आघाडी त्यांचा पराभव झाला आणि महायुतीचा विजय झाला. हा विजय खरा नाही. बाबा आढाव आणि त्यांच्यासह असंख्य लोक आंदोलनामध्ये उतरलेले आहेत. हळूहळू महाराष्ट्र त्यात सहभागी होईल. या राज्यातली लोकशाही धोक्यात आहे. या राज्यातली समाज व्यवस्था धोक्यात आहे. या राज्यामधली निवडणूक यंत्रणा ही भ्रष्ट झालेली आहे आणि 95 वर्षाचे बाबा आढाव हे पुण्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून आत्मक्लेश आंदोलन करत आहेत. आज मला असं वाटतं माननीय शरद पवार साहेब त्यांना भेटायला चालले, इतरही नेते दिल्लीतून जातील. पण हे चित्र अत्यंत गंभीर आहे, महाराष्ट्राला कलंक लावणार आहे. राऊतसाहेब, देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी नक्की झालंय. 5 तारखेला आझाद मैदानात शपथविधी होतो आहे अशी ही माहिती समोर येते. नाही, अशी माहिती बरेच दिवस समोर येते. पहिल्या दिवसापासून माहिती समोर येते, पण तो दिवस काय, तो सूर्य काय उजाडत नाही अजून. 5 तारखेला अजून हा महिना संपायचा आहे, मला माहिती असेल. हां, जवळजवळ आता नोव्हेंबर आता संपेल, मग डिसेंबर उजाडेल आणि मग तुम्ही 5 तारखेचा वायदा करताय. तोपर्यंत आमचे काळजीवाहू मुख्यमंत्री काय करतील याचा भरोसा नाही. माझ्या माहितीप्रमाणे ते मनाला खचलेले आहेत, ते अस्वस्थ आहेत, त्यांचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य बिघडलेलं आहे. याला जबाबदार कोण? त्यांची प्रकृती बिघडली असेल तर ती का बिघडली आहे? त्यांना काही शब्द देऊन कोणी फिरवला आहे का? असे अनेक गमतीशीर विषय सध्या चर्चेला आहेत. त्यांचा चेहरा पडलेला आहे, ते हसत नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य मावळलेलं आहे, त्यांच्या डोळ्यात चमक दिसत नाही. ते एवढंच बडबडतात, मी लाडका भाऊ, मी लाडका भाऊ. पण तुम्ही लाडका भाऊ मोदी शहांचे राहिलेले नाहीत असं एकंदरीत दिसतंय. तुम्ही देवेंद्रजीचे लाडके भाऊ दिसत नाही, पण मी लाडका भाऊ, मी लाडका भाऊ असं ते सतत बडबडत आहे. त्यांना उपचारांची गरज आहे. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना योग्य पद्धतीनं उपचार केले पाहिजे, कारण भारतीय जनता पक्ष विषवल्ली आहे, नाग आहे. आम्हालाही डंख मारला याच पद्धतीनं.
आणि जे त्यांच्याबरोबर जातात त्यांना ते डंका मारतात. हा अनुभव आहे. महाराष्ट्राला हा विषारी नागांचा विळखा पडलेला आहे. तो आता कसा सोडवायचा लोकशाही मार्गानं ते आम्ही पाहू. राऊतसाहेब, आणखी होतं की शिंदे शिवसेनेकडून म्हटलं जातं की गृहमंत्रीपद हे शिंदे शिवसेनेकडे हवं. यासाठी देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना त्यांच्याकडेही गृह खातं होतं. याच न्यायानं गृहमंत्रीपद. मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस जेव्हा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते तेव्हाही त्यांच्या पक्षाचे 100वर आमदार होते. 100वर आमदार असलेल्या त्या पक्षानं फक्त एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली म्हणून मिरवानी खात्यामध्ये मुख्यमंत्रीपद दिलं. त्यांनी ते तेव्हाच घ्यायला पाहिजे होतं ना. मग मुख्यमंत्र्याकडे गृह खातं तेव्हाच त्यांनी घ्यायला हवं होतं. पण ते मेहरबानी म्हणून त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं कारण त्यांनी शिवसेना फोडली. नंतर 100वर 105 वगैरे आमदार असलेला पक्ष मुख्यमंत्रीपद सोडतो का? नाही सोडत. नाही, त्याच्यावरती मी बोलणं योग्य नाही. मला बोलायचं नाही. हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांच्या आघाडीमध्ये व त्यांच्या युतीमध्ये काय निर्णय घ्यायचे त्यांनी ठरवायचा आहे. पण भारतीय जनता पक्ष त्यांच्या स्वभाव धर्माला वागला एवढंच मी सांगतो. हिम्मत लागते. मुळात ईडी CBIचं भय ज्याच्या डोक्यात आहे तो कोणताही मोठा निर्णय घेऊ शकत नाही. 22 उमेदवारांनी महाविकास आघाडीच्या अर्ज केले आहेत. होय, पण त्याचं खरंच काही होईल आणि जर झालं नाही. निवडणूक आयोगाकडून कोणती अपेक्षा नाही. निवडणूक आयोग त्याला म्हणतो, न्यायालय म्हणतो, त्यांच्याकडनं आपल्याला कोणती अपेक्षा नाही. सर्वोच्च न्यायालय काहीही ऐकायला तयार नाही. सर्वोच्च न्यायालयानं जर जनतेचं म्हणणं ऐकलं नाही मग सर्वोच्च न्यायालय कशा करता आम्ही स्थापन केले? तुम्ही EVM संदर्भातली याचिका 2 मिनिटात उडवून लावता. हा कोणता न्याय झाला? तुम्ही ऐकून घ्या आम्हाला काय म्हणायचं आहे ते. लोक रस्त्यावर उतरलेले आहे. एरवी तुम्हाला पब्लिक क्राय दिसतो, एरवी तुम्हाला जन आक्रोश दिसतो आणि तुम्ही सुमोटो कारवाई करता. पण ह्या प्रकरणामध्ये काय सांगतात ते सर्वोच्च न्यायालय की जेव्हा तुमचा विजय होतो तेव्हा तुम्ही आमच्याकडे येत नाही आणि जेव्हा तुम्ही पराभव होतो तुमचा तेव्हा तुम्ही आमच्याकडे EVMची तक्रार घेऊन येता. असं कधी झाले नाही. सातत्यानं 10 वर्ष निकाल सकारात्मक असो किंवा नकारात्मक असो आम्ही सातत्यानं म्हणतोय की मतपत्रिकेवर निवडणुका घ्यायला पाहिजेत. जगामध्ये कुठेही EVMचा वापर होत नाही. मग भारतातच अट्टास कशाला? मोदी आणि शहांची एवढी ताकद असेल, जिंकण्याची खात्री असेल, त्यांनी मतपत्रिकेवर जिंकून दाखवावं. का घाबरतायत ते? एक विषय होता की महायुती सत्ता स्थापनेसाठी हालचाली करते असं असताना आता महाविकास आघाडीचं भवितव्य काय आहे? असं म्हटलं जातं की महाविकास